शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करायच्या, पण शेतकऱ्यांना काहीही द्यायचं नाही. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी सोडून द्यायचं, अशी या सरकारची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तारीख पे तारीख असे देत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे सरकार करीत आहे. तर शेतकऱ्यांना द्यायचं की नाही एकदा त्यांनी सांगून द्यावं. शेतकऱ्यांना आशेवर ठेवू नये. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार नाही, त्याला तुकड्या तुकड्यांमध्ये करतील व नंतर शेतकऱ्यांना रांगेत ठेवतील. 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांना कर्ज भरावा लागतो. बँकेच्या नोटीस देखील शेतकऱ्यांना येईल. म्हणून 31 मार्च आधी कर्जमाफी करून सरकारने शेतकऱ्यांचा पूर्ण पैसा बँकेत भरला पाहिजे. या अधिवेशनात आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. शेतकऱ्याला काहीच द्यायचं नाही, शेतकऱ्याला आश्वासनावर ठेवायचं. शेतकऱ्यांबद्दलचे मोठ्या मोठ्या बोंबीच्या ढेटापासून भाषणं करायची आणि त्यांची मतं घ्यायची आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करायला सोडून द्यायचं, अशा पद्धतीचं महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारचं कार्य आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तारीख पे तारीख देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सातत्यानं फडणवीसाचं सरकार महाराष्ट्रात करते आहे. त्यांना द्यायचं की नाही द्यायचं एकदा त्यांनी सांगून टाकावं. शेतकऱ्यांना आशेवर ठेवून शेतकऱ्यांचा निराशा करू नये, एवढंच आमचा त्यांना सल्ला आहे. तर मी तुम्हाला सांगतो की हे सरकार सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला तयार नाही. हे आता त्याला तुकड्यामध्ये शेतकऱ्यांना विभाजतील आणि मग त्या शेतकऱ्याला लाईनमध्ये उभे ठेवतील आणि मग त्या शेतकऱ्यांची थट्टा करण्याचं काम हे सरकार करणार आहे. शेतकऱ्यांचं कर्जमाफ हे करणार नाही. या सरकारने 30 जून तारीख दिलेली आहे. हो, मी शेतकरी आहे. 31 मार्चला शेतकरी कर्ज त्यांनी भरलं नाही तर त्याच्यावर थकीत म्हणून आरोप लावला जातो आणि मग त्याच्यावर व्याज लावला जातो. या सरकारला दम असेल तर 31 मार्चच्या आत त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे. सगळं कर्ज सरकारने भरलं पाहिजे आणि या कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता केली पाहिजे. यावर्षी मी आपल्याला माहितीसाठी सांगतो आणि राज्यालाही या निमित्तानं माहिती गेली पाहिजे राज्याच्या जनतेला की यावर्षी जो दुष्काळाची परिस्थिती आहे खूप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती कधीही नव्हती. इतकी भयावह दुष्काळाची परिस्थिती आज राज्यात आहे. शेतकऱ्याला खायलासुद्धा अन्न वाचलेलं नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तातडीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी या 30 मार्चच्या आतमध्ये आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये सरकारने ती घोषणा करून 31 मार्चच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे आणि शेतकऱ्याला कर्जापासून मुक्त केलं पाहिजे. याचा जॉब आम्ही या अधिवेशनामध्ये सरकारशी विचारू.